नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बकरी पालन करत असाल तर एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो बकरी पालनामध्ये, की आपल्या बकऱ्या कधी जणल्या पाहिजे. मित्रांनो, बकऱ्या ह्या आपण जर व्यवस्थित आपल्या मताप्रमाणे जर जणल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर असं बेनिफिट मिळते. मित्रांनो, बरंच काही असं बकऱ्या कोण्या महिन्यात जणतात, कोण्या महिन्यात गाभा जातात, हे जर आपण जर ठरवून जर नियोजनबद्ध केलं तर मित्रांनो आपल्याला बराच त्याचा लाभ होते बकरी पालन करत असताना. मित्रांनो, आता आपल्याला हे एप्रिल महिना आहे. मित्रांनो, या एप्रिल महिन्यामध्ये सरासरी बकरी गाभा जायला पाहिजे एप्रिल महिन्याच्या शेवटीपर्यंत. तर ही क्रिया होण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागते मित्रांनो. एकतर बकऱ्या आपल्या असतील, घरच्या असतील किंवा विकत घेत असाल तर बकऱ्या ह्या 2 महिन्यांना अगोदर जणलेल्या घ्यायला पाहिजे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून आता एप्रिल महिन्यामध्ये त्या गाभा जातील. कारण बकरी ही जणल्याच्या नंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये 100% गाभाला जाते मित्रांनो. आणि ही एप्रिल महिन्यामध्ये जर गाभा गेली तर तिथून पावसाळ्यामध्ये ही बकरी येते मित्रांनो. मात्र पावसाळ्याच्या लास्ट महिन्यामध्ये येते. तिथून पावसाचं जे तीव्रता असते पाणी पडण्याची तर ती कमी होते मित्रांनो, आणि तिथून लहान करडाला असं पोषक वातावरण तयार होते. आणि बकऱ्यालासुद्धा खाण्यापिण्यासाठी भरपूर चारा आणि जगून येतात मित्रांनो. सोडल्या तरी चारा मिळते खायला आणि हेल्दी वातावरण राहते मित्रांनो. म्हणून सरासरी एप्रिल महिन्याच्या शेवटीपर्यंत बकरी आपली गाभा जायला पाहिजे, जेणेकरून तिचं बाळ निरोगी, सुदृढ आणि तिला दूध पण भरपूर राहील मित्रांनो. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची की बकरी ही एप्रिल महिन्यामध्ये गाभा गेली पाहिजे. एप्रिल महिन्यापासून 5 महिने पकडले तर आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी बकरी येईल मित्रांनो. तेव्हा चांगलं पोषक वातावरण राहते. आणि दुसरी काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला वळू चेंज करायचा मित्रांनो. आपल्या खांडातला वळू ठेवायचा नाही. सरासरी आपण दुसऱ्या खांडातला वळू घ्यायचा. म्हणजे इनब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग असते मित्रांनो याच्यामध्ये. इनब्रीडिंग म्हणजे आपल्या खांडातल्या खांडात आपण वळू लावला त्याला इनब्रीडिंग म्हणतो. म्हणजे की आपल्या खांडातलेच जे गुणसूत्र संक्रमित होतात आणि त्याची दुधाची क्वालिटी ही ते कमी होती मित्रांनो. स्मार्टनेस राहील, मात्र दुधाची क्वालिटी कमी होती. आणि दुसरा मुद्दा आउट ब्रीडिंग म्हणजे ज्या पिढीचा आपल्या पिढीमध्ये काही संबंध येत नाही अशा बकऱ्यामधला वळू जर घेतला तर त्याची आणि ह्या पिढीची करडं चांगले येतील, निरोगी राहतील आणि दुधाचं प्रमाण वाढेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी येईल मित्रांनो. चला ठीक आहे मित्रांनो, भेटू मित्रांनो.